धारणीतील आश्रमशाळांमधील फूड पॉयझनिंग प्रकरणी राजवीर जैन संघटनेचे निवेदन. सेंट्रल किचन बंद करण्याची मागणी. धारणी तालुक्यातील आश्रमशाळेमध्ये सातत्याने घडत असलेल्या फूड पॉयझनिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राजवीर जैन संघटनेने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांना 27 जुलै सोमवार रोजी दुपारी 1:30 वाजता निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याचा आरोप करत संघटनेने सेंट्रल किचन व्यवस्था तात्काळ बंद करून प्रत्येक आश्रमशाळेसाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह, रसोईघर सुरू करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की टिकडा आश्रमशाळेतील सुमारे 100 विद्यार्थ्यांची जेवणानंतर प्रकृती बिघडली. त्यानंतर बिजू धावडी, सावलीखेडा, टेंभलीसह इतर आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी फूड पॉयझनिंगची लक्षणे आढळली. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सध्याच्या सेंट्रल किचन व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्याचा दावा संघटनेने केला आहे. राजवीर जैन संघटनेने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत. सेंट्रल किचन व्यवस्था तात्काळ बंद करण्यात यावी. प्रत्येक आश्रमशाळेत स्वतंत्र स्वयंपाकगृह सुरू करण्यात यावे. फूड पॉयझनिंग प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. स्वयंपाकगृहांमध्ये CCTV कॅमेरे बसवावे. अन्नाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करून आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.